नमस्कार, मी डॉक्टर अदिती शाह. मी एक बालरोगतज्ञ आहे. मलेरिया प्लाझ्मोडियम नावाच्या पॅरासाइटने होतो आणि डेंग्यू एक व्हायरल इन्फेक्शन आहे. हे दोन्ही आजार डासांच्या चावण्याने पसरतात. पावसाळ्यामध्ये डासांचं प्रमाण खूप वाढतं, म्हणून मलेरिया आणि डेंग्यूचे केसेससुद्धा पावसाळ्यामध्ये वाढतात. मलेरियाने इन्फेक्टेड डास जर चावला तर मलेरियाची लक्षणं साधारण 10 दिवसात यायला लागतात, ज्याच्यामध्ये खूप जास्त ताप येतो, थंडी भरून ताप येतो. साधारण दिवसाच्या एकाच वेळेला हा ताप वाढतो असं होऊ शकतं. 102, 103 डिग्रीज किंवा त्याहून सुद्धा जास्त ताप येतो आणि ताप येतो तेव्हा डोकं दुखू शकतं, मळमळ होते, उलटी होते, खूप जास्त थकवा वाटतो आणि झोप येते. मलेरियाचा ताप उतरताना खूप घाम येऊ शकतो. जर सिव्हिअर फॉर्म ऑफ मलेरिया असेल तर लिव्हरवरती सूज येऊ शकते, किडनीजवरती असर होऊ शकतो, इवन मेंदूमध्ये जाऊन सेरिब्रल मलेरिया होऊ शकतो, जो सिव्हिअर फॉर्म ऑफ मलेरिया मानला जातो. डेंग्यूचा ताप सुद्धा मलेरियासारखाच असतो, पण डेंग्यूमध्ये डोकेदुखी, अंगदुखी, डोळे दुखणं आणि अंगावरती एक प्रकारची रॅश येणं हे थोडे जास्त पेक्युलियर सिम्पटम्स आहेत. जर मलेरिया किंवा डेंग्यूची लक्षणं असतील तर बाळाला लगेच डॉक्टरांकडे घेऊन जा. एका सिम्पल ब्लड टेस्टनी हा डायग्नोसिस कन्फर्म होऊ शकतो. जर नॉन सिव्हिअर फॉर्म ऑफ मलेरिया असेल तर एक गोळी किंवा सिरप 3 दिवस घेऊन पुढचे 14 दिवस एक वेगळं ओरल औषध घेऊन तुमचं बाळ कम्प्लिटली मलेरिया मुक्त होऊ शकतं. जर सिव्हिअर फॉर्म ऑफ मलेरिया असेल किंवा अंगातले प्लेटलेट जर खूप कमी झाले असतील तर तुमचे डॉक्टर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन इंट्राव्हिनसली म्हणजे नसमधून मलेरियाची औषधं देण्याचा ॲडवाईस देऊ शकतात. मलेरिया होऊ नये किंवा डेंग्यू होऊ नये यासाठी आपलं डासांपासून संरक्षण करणं जरुरी आहे. डास घरी येऊ नयेत यासाठी खिडक्यांवरती जाळी लावा, खिडकी दारं संध्याकाळी बंद करा, फुल स्लीव्सचे कपडे घालून झोपा, मच्छरदाणीच्या आत झोपा, मस्किटो नेट्स ज्याला म्हणतो आम्ही, मस्किटो रिपेलेंट क्रीम्स लावू शकता, मस्किटो रिपेलेंट स्प्रेज आणि कॉइल्स लावू शकता ज्याच्याने डास घरी येणार नाही. हे डास साधारण साठलेल्या पाण्यामध्ये आपली अंडी घालतात आणि मल्टिप्लाय होतात. तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर असं काही ठिकाण असेल जिथे खूप दिवसांपासून पाणी साठलेलं आहे तर ती जागा स्वच्छ ठेवणं एकदम जरुरी आहे. त्याच्यावरती तुम्ही माती टाकून ती जागा ड्राय करू शकता. इवन जर मलेरियाचे केसेस किंवा डेंग्यूचे केसेस तुमच्या एरियामध्ये वाढत असतील तर तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशन्सना इन्फॉर्म केलं तर ते हवेमध्ये DDT नावाचा स्प्रेसुद्धा मारू शकतात, ज्याच्याने डास दूर राहू शकतात. जर डासांपासून आपलं संरक्षण आपण केलं तर आपण मलेरिया आणि डेंग्यूपासून स्वतःला वाचवू शकतो. आणि मलेरिया आणि डेंग्यू झाला तर डॉक्टरसुद्धा त्या दोन्ही आजारांचा इलाज कम्प्लिटली करू शकतात, ज्याच्याने तुम्हाला कम्प्लिटली सिम्पटम फ्री होता येतं. तर स्वतःला मलेरिया आणि डेंग्यूपासून तुम्ही वाचवा.